चला समोरून बाजूला व्हा, थोडं बसून घ्या बाळा, बसून घ्या. नितीन मोरे आपण देखील बसून घ्या. स्वप्नील चोरगे चला बसून घ्या. सर्वांनी व्यासपीठ भरा आपलं. चव्हाणला देखील विनंती, बसा आपण व्यासपीठावरती. विनोद जाधव गोलंदाजीसाठी. टायमिंग 9:18 झालेत. पहिला बॉल. सहा षटक तुम्हाला 30 मिनिटांमध्ये टाकायचे. 30च मिनिटांमध्ये, 30 मिनिटांमध्ये 6 षटक. किती? 25. 9 प्लेयर आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. 38 शॉट मिड ऑफला पहिलाच बॉल खेळला गेलाय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर अमित आणि चिन्मय ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गायमुख किनेश्वरच्या माध्यमातून. मागील आपण जर पाहिलं तर दुसऱ्या दिवशी गायमुख किनेश्वर, चिन्मय जोपर्यंत मैदानामध्ये होते तोपर्यंत बॅटिंग अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळत होती किनेश्वरच्या माध्यमातून. परंतु त्याच्यानंतर संदीप कदम याची चतुराई एस्टनच्या मागे जी केली त्यात चिन्मय बाद झाले आणि संघ पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022. आडव्या बॅटनं फटका खेळायचा प्रयत्न चिन्मयच्या माध्यमातून. फटका येतोय ऑन साईडला. फटका शॉर्ट मिडॉनला. चेंडू अडवला गेला. एक सिंगल घेतली गेली आहे. अजिंक्य सकपाळ आमच्यासोबत आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू आहे आणि संघ मात्र नक्कीच अजिंक्य सकपाळ यांनी मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. बॅटिंग देखील आपल्याला त्याची चांगली पाहायला मिळते. परसुल 11 संघ सुपर 12 मध्ये पाहायला मिळाला आहे. हा चेंडू ऑफ स्टंपच्या वरात बाहेर पिचिंग करायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता सुनील सकपाळ, राजेश सकपाळ, स्वप्नील चोरगे, प्रशांत जाधव बाळा, त्याच्यानंतर गोविंद केसरकर, आशिष कोळसकर, AK-47 आणि सचिन जाधव, गणेश शिरावळे. गणेश शिरावळे पहा वेगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश शिरावळेने अक्षरशः त्या दिवशी तो दिवस त्याने गाजवला अष्टपैलू कामगिरी करत असताना. या बॉलवरती चौकार येतोय आमिरच्या बॅटमधून. आमिर धामणकर. हेमंत गोळे आणि गणेश बाविस्कर सर आपल्याला पंतांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत या मॅचच्या दरम्यान. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश. विनोद जाधव यांच्यावरती आक्रमण केले गेले. चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज आमिर धामणकरची खेळी संपुष्टात. पहिली विकेट गायमुख किनेश्वर संघाची. कॅप्टन बाद होताना पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी काल अनिकेत तटकरे साहेबांनी उपस्थिती लावली आणि येणाऱ्या आज आणि उद्या जर पाहिलं गेलं तर सुनील तटकरे साहेब रायगड जिल्हा खासदार, त्याच्यानंतर जर पाहिलं जितेंद्र आव्हाड साहेब गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य, आदितीताई तटकरे रायगड जिल्हा पालकमंत्री, त्याच्यानंतर प्रवीण भाऊ दरेकर साहेब विधान परिषद विरोधी पक्ष नेता,
त्याच्यानंतर माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब आमदार महाड पोलादपूर मानगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित राहतील. त्याच्यानंतर रोहितदादा पवार साहेब आमदार कर्जत, निलेश लंके साहेब आमदार पारनेल, सुनील अण्णा शेळके साहेब आमदार मावळ, शशिकांत शिंदे साहेब विधान परिषद आमदार, अनिकेत तटकरे साहेब विधान परिषद आमदार, रमेशदादा पाटील साहेब, अनंत गीते साहेब, स्नेहलताई जगताप नगराध्यक्षा महाड, चंद्रकांत कळंबे साहेब जिल्हा परिषद सदस्य, प्रशांत जाधव साहेब सहपोलीस निरीक्षक पोलादपूर, सुमनताई कुंभार जिल्हा परिषद सदस्य. या बॉलवरती चौकार येताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 4 धावांनी पुढे जातोय 10 या आकड्यावरती. प्रणय कदम मात्र लेट येताना पाहायला मिळत आहेत. उशिरा का होईना परंतु मैदानामध्ये दाखल होत आहेत. आयकॉन खेळाडू प्रणय कदम पळचील संघाला बिलॉंग करतो आणि नक्कीच ओव्हर जर पाहिली तर पहिली संपते. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आज शनिवारचा दिवस आणि शनिवारच्या दिवसात 5व्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलोय. मनोज तळेकर हे देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. मॅच टाइम स्पोर्ट्सचे विरार टीम ओनर आणि त्यांनाच गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. चिन्मय स्ट्राईक एंडवरती धावफलकावरती 10 धावा आहेत. 6 ओव्हरची मॅच. नऊ वाजून 18 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. पंच लक्ष असू द्या. दुसरी ओव्हर मनोज तळेकर पहिलाच बॉल डॉट टाकला गेलाय. धाव मात्र आली नाहीये. डॉट बॉल येतोय. ब्लॉकलपतीचा चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक धाव तर पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय चिन्मयला. तर स्ट्राईक एंडवरती आता नवीन बॅटर जाताना पाहायला मिळेल योगेश आणि चिन्मय आपल्या संघाला किती धावांपर्यंत घेऊन जाणार. 6 ओव्हरची मॅच. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आणि या क्रिकेटला मिळालेलं ग्लॅमर, पोलादपूर तालुक्याने घेतलेली उंची, घेतलेली भरारी, खेळाडूंना मिळालेला प्लॅटफॉर्म. 24 संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतला होता आणि 400 पर्यंत खेळाडूंनी रजिस्ट्रेशन या स्पर्धेसाठी केलं होतं. ऑक्शन 16 पाहिला. त्याच्यानंतर आपण ही स्पर्धा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती ही स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजच्या 5व्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा घेऊन आलोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी या 5व्या दिवसामध्ये तुमच्या समोर हा क्रिकेटचा खेळ दाखवण्यास सज्ज झाली आहे. दुसरी मॅच आपल्या समोर रंगते. एका साईडला गायमुख किनेश्वर तर एका साईडला अर्णव इलेव्हन गोळेगणी. स्वतःच्या फलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवला गेला. एक सिंगल मात्र घेतली. क्विक सिंगल. चांगलं रनिंग मिडमध्ये विकेट पाहायला मिळालं चिन्मय आणि योगेशच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका नक्कीच अगोदर जर पाहिलं पहिल्या 4 वर्षापूर्वी कोणी कोणाला ओळखत नव्हतं. कोणत्या गावातला कोणता खेळाडू आहे हे देखील कोणाला माहीत नव्हतं. अंडरआर्म क्रिकेट जास्तीत जास्त पोलादपूर तालुक्यामध्ये चालायचं. परंतु त्याच्यानंतर असोसिएशन झालं आणि नक्कीच वाटतं ज्या असोसिएशनच्या अगोदर जर पाहिलं तर कमी ज्या गावामध्ये स्पर्धा व्हायच्या त्या गावात ओपनचे खेळाडू यायचे. ओपन गटातील सामने असायचे. परंतु असोसिएशन झालं त्याच्यानंतर प्रत्येक गावातील ग्रामीण भागातील खेळाडू आज आपल्याला माहिती पडलाय आणि या यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक खेळाडू कसा खेळतोय आणि कोणत्या गावचा आहे हे नक्कीच आपल्याला नक्की माहिती झालंय.
2 ओव्हर संपल्यात. 16 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक संपलंय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 16. 8च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विनोद जाधव, हळदुले गावचे हे गोलंदाज आहेत आणि या संघामध्ये त्यांची वर्णी लागली. पाहूया कशा प्रकारे विनोद जाधव यांचा खेळ पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल अतिशय वेगात चेंडू टाकला. यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध. डॉट बॉल. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी विनोद जाधव यांना आमंत्रित केले गेले. हळदुले गावात जास्तीत जास्त स्पर्धा या अगोदर व्हायच्या. ओरम क्रिकेटच्या आणि ओपनचे क्रिकेट तालुक्यामध्ये कुठे असेल तर हळदुले गावात आणि ज्या ज्या ग्रामीण भागामध्ये मॅचेस व्हायच्या त्या त्या ग्रामीण भागात ओपनचेच खेळाडू येताना पाहायला मिळायचे. परंतु आज आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंची संधी आणि त्यांचा खेळ नक्कीच उंचावला गेलाय. चेंडू हवेत होता. कॅचची संधी होती परंतु जीवदान मात्र मिळते. योगेशला जीवदान दिलं गेलंय. चेंडू बराच काळ हवेत होता. कॅच पकडू शकले नाहीये. धावा मिळाल्या त्या 2. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावरती. 18 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा टॉप पेट लागलाय. चेंडू हवेत त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक आहे. आता पकडली जाईल का कॅच? आता मात्र चुकी करणार नाही फलंदाज. योगेशची खेळी संपुष्टात आणि बसलेला धक्का दुसरा. माझा तालुका माझा अभिमान असणारी ही असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर, त्याच्यानंतर कार्याध्यक्ष सुनील सकपाळ, सचिव युवराज दाबेकर, खजिनदार सुनील होतेकर, उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे, उपाध्यक्ष अंकुश जाधव, उपाध्यक्ष योगेश पवार, माजी सहसचिव रुपेश जाधव, सहसचिव संतोष शिंदे, सहकार्याध्यक्ष मंगेश बेलोसे, तुकाराम माहिरे, सहकार्याध्यक्ष सहखजिनदार निलेश धनावडे, हिशोब तपासणी सिद्धेश कळंबे, हिशोब तपासणी गणेश केसरकर, किशोर जाधव सल्लागार, नागेश दरेकर सल्लागार, रुपेश सकपाळ सल्लागार, संतोष पानसे सल्लागार, संदीप कदम सल्लागार, राजेश सकपाळ सल्लागार, उत्तम जाधव सरचिटणीस, अभि केसरकर सदस्य, रुपेश सकपाळ सदस्य, किशोर भोसले सदस्य, सचिन उतेकर सदस्य, भरत तुडीलकर सदस्य आणि नासिर धामणकर नासिर मजगनकर सदस्य. ही असोसिएशन कमिटी गेली कित्येक वर्ष या असोसिएशन कमिटीने नक्कीच चांगल्या रीतीने कार्य केले आणि प्रत्येक खेळाडूंवरती विशेष लक्ष, प्रत्येक स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. जिथं मानाचा चषक झाला त्याच्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी झाली आणि असोसिएशनच्या माध्यमातून ही बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावरती 22. धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवण्याचं काम किनेश्वरच्या गायमुख किनेश्वर या संघाचं पाहायला मिळते.
श्री क्षेत्र गायमुख किनेश्वर संघामध्ये जर पाहिलं तर ऑक्शनच्या दिवशी शैलेशभाई चिकणे यांना आम्ही पाहिलं, त्यांनी संघ निवड केला, परंतु संघाचे संघमालक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु शैलेशभाई चिकणे यांच्यावरती ती जिम्मेदारी सोपवली होती आणि त्यांनी हा संघ तयार करताना पाहायला मिळाले. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केला आहे. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाते. 23 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर हायेस्ट टोटल या स्पर्धेची नरवीर उमरट या संघाने बनवली. 94 धावा तब्बल कुठल्या. आणि आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील अर्धशतक तर 94 धावा नरवीर उमरट AK-47 आणि संदेश कर्नाळे यांनी जी 80 धावांची भागीदारी केली होती ती आतापर्यंत हायजेस्ट आपल्याला पाहायला मिळाली. आणि अर्धशतक कोणी केले तर रोहन कदम. 53 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली. 3 ते 4 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत पवारची हॅट्रिक पाहायला मिळाली. काल अजिंक्य पवारने हॅट्रिक घेतली. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 षटक अजूनही शिल्लक. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर रानवडी संघामधून सातत्याने गोलंदाजी देखील करतोय आणि बॅटिंग देखील असा अक्षय आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. चला थोडीशी घाई करायची आहे. पंचांना विनंती आहे. या चेंडूला नक्कीच हलका ऑन साइडला खेळ आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. पहिल्याच बॉलवरती विनय तळेकर याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. विनय तळेकर आणि चिन्मय पालांडेची आम्ही एक रबर बॉलला इनिंग पाहिली होती. आत्ता खेळाडूची नक्की त्याची खेळी आठवणीत आली आणि हा रबर बॉल देखील ओपनच्या गटामधून चिन्मय पालांडे तोच मात्र आज आपल्या संघासाठी पोलादपूर तालुक्याच्या खेळाडूंसाठी म्हणजे पोलादपूर तालुक्यातील खेळाडू बरेच आहेत की ओपन गटामध्ये खेळतात. तर अक्षयसाठी पारितोषिक आले. राज दिलीप शिरावळे यांच्याकडून तर अक्षयने हॅट्रिक घेतली तर राज शिरावळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. प्रणय कदम त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी होते. चांगली फिल्डिंग प्रणय कदमची. धन्यवाद विलास कौतुक करावं इतकं कमी आहे कारण बरीच मेहनत या मुलाने घेतली. ट्रॉफी आणण्यापासून मैदानामध्ये काम ग्राउंड आखण्यापासून सर्व कामं विलासने केली. धन्यवाद विलास.
पडद्यामागचे हे कलाकार. तर या ठिकाणी विनय तळेकर माघारी परत पाहायला मिळतात. 2 चेंडू त्याने अतिशय चांगल्या खेळले, परंतु त्याच्यानंतर अक्षयने मात्र प्रत्युत्तर दिलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाला. त्रिफळाचीत. नरवीर उमरट AK-47 आहेत फक्त एकटे. 30,000 खेळाडू खरेदी केलेला तो व्यासपीठावरती आहेत. त्याच्यानंतर 10,000 खरेदी केलेले खेळाडू कुठे आहेत ते थोड्या वेळात दाखवलं दिलं. आता नवीन बॅट्समनचं नाव कळवा. अविनाश येत आहेत बॅटिंगसाठी. वेळेचं बंधन आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायची, त्याची नोंद घ्या. ब्लॉक कॉल मध्ये चेंडू अतिशय वेगात चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल. तर 4थं षटक देखील या ठिकाणी संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती 4 ओव्हर नंतर येणारे 12 बॉल शिल्लक. एकतीस 31 चुकीची दुरुस्ती. 31 धावा झाल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज बॉलर नेम वैभव. श्रीकांत गोलंदाजीसाठी श्रीकांत 5व्या षटकासाठी. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. गणेश बाविस्कर आणि हेमंत कोळी सर आम्हाला नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आज पाहायला मिळत आहेत. गणेश बाविस्कर आणि प्रदीप शिंदे आणि सचिन सावंत 6 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी जर पाहिलं, पहिल्या 2 दिवसामध्ये समालोचन कक्षामध्ये प्रसाद परब सर यांचा तुम्ही आवाज ऐकला. त्याच्यानंतर 2 दिवस प्रवीण दुगाडे यांचा तुम्ही आवाज ऐकला. आणि आज जर पाहिलं घाटकोपर भटवाडीमधून प्रशांत गायकवाड युवा समालोचक आपल्याशी आजच्या दिवसामध्ये जुळणार आहेत. आणि उद्या जर पाहिलं तर जयेश भोसले सर हे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला त्यांचं समालोचन ऐकायला मिळेल. त्यांचा आवाज लेगबायच्या रूपामध्ये 1 धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे जातोय. 34 या आकड्यावरती 34 धावा. चिन्मय पालंडे अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु अजूनही त्याचे हात खोलताना पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीये. चिन्मयला ते करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 ओव्हरची मॅच आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू नक्कीच लॉंग ऑन रिझन मध्ये मनोज तळेकर अतिशय वेगात चेंडूवरती आले. 1 सिंगल घेतली गेली. धावफलक पुढे गेला 35 या आकड्यावरती. आता चिन्मय पालंडे मैदानामध्ये
सज्ज होईल बॅटिंगसाठी. सलामीसाठी आले होते चिन्मय पालांडे. अजूनही मला वाटते कुठलीही मोठी धावसंख्या त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. वाईट बॉल. या वाईट बॉलने धावफलक पुढे जातोय 36 या आकड्यावरती. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आपण पाहतोय 5व्या दिवसामध्ये ही स्पर्धा. आणि आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यापैकी ही दुसरी मॅच. वाईट बॉल. अवंतर धावसंख्या या षटकामध्ये पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर 55,555 व आकर्षक भव्य दिव्य असा चषक तुम्ही पाहताय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 22,222 व आकर्षक असा भव्य दिव्य चषक. चौथ्या क्रमांकासाठी हा सोनेरी चषक तुम्ही पाहताय. 5व्या क्रमांकासाठी देखील चषक आणि 6व्या क्रमांकासाठी देखील चषक. म्हणजे सुपर 6 मध्ये जाणारा संघ काही ना काही घेऊन जाणार. टप्प्याचा बॉल त्याला मात्र खेळला ऑन साईडला. त्या ठिकाणी पुढे कदम आहे. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक पुढे जातोय, जाऊन पोहोचतोय तो 38 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती होते 5व्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल. शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. वैभव 3 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 बॉल टाकायचे. तर गोलंदाजीसाठी अक्षय वैयक्तिक दुसरं संघाचं शेवट षटक टाकण्यासाठी हॅट्रिक जर घेतली तर राज शिरावळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अक्षय फुलटॉस बॉल, त्याला एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला गेलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू निघून जातोय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 4. चार धावांनी धावफलक पुढे जाईल. आता मात्र नक्की चिन्मय पालांडे मोठे फटकेबाजी करावी लागेल. शेवटचे 5 बॉल आहे. पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं गेलंय अक्षयवरती, परंतु शेवटचे 5 बॉल आहेत. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. मोठा फटका खेळायचा प्रयत्न यशस्वी होताना जर पाहायला मिळत नाही, परंतु विनोद जाधव अतिशय वेगत चेंडूवरती आले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता योगेश, अविनाश आणि चिन्मय 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक. वेगवान चेंडू लेग बी फॉरचं अपील केलंय आणि पंचांनी बोट उचलून धरलंय. प्लम एलबी पायचीत पकडलं गेले अक्षयच्या माध्यमातून. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. फलंदाज अविनाश माघारी परततोय. बॅट्समन आणि या ठिकाणी विकेट. मनोज, बॅट्समनचं नाव काय होतं? सुनील ऋतिक.
ऋतिक आले आणि परत बाहेर जाताना देखील पाहायला मिळत आहेत. ऋतिक आले देखील आणि बाहेर गेले देखील. बाळादादा या जरा आपण चर्चा करूया. काल आपण मंगेश बेलोसे यांच्या देखील चर्चा केली, संदीप कदम यांच्याशी देखील आणि आबी केसरकर देखील. या बाळा आपण या चेंडूला हलक्या हातानं स्टिअर केलंय. कव्हरला चेंडू जातोय. धावफलक जर पाहिला तर पुढे जातोय 44 आकड्यावरती 44. शेवटचा बॉल. धावा 44. हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे संकेत. चेंडूची फेक होते. एकच 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 46 आकड्यावरती. विजयासाठी 36 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता. माऊली मीडिया फायटर आणि नरवीर उमरट दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचे. नरवीर उमरट आणि माऊली मीडिया फायटर टॉस साठी यायचे. नितीन मोरे तर यानंतरच्या पुढील 6 षटकासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल घाटकोपर भटवडीचा एक सुंदर आवाज प्रशांत गायकवाड यांच्याकडे. धन्यवाद.
एक मोठा फटका आला तर दरम्यान मात्र नक्कीच एक सिंगल घेतली जाते. त्याच बरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट लीग बिग बॅश आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि आमच्या पंचांचं आणि संपूर्ण मान्यवरांचं मी प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. त्याचबरोबरीने स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील एक डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे अर्थातच प्रदीप शिंदे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. सर आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. थँक्यू. यावेळी एक सिंगल घेतली जाते. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि बनवले आहेत 11 धावा धावफलकावर. 47 धावांचं लक्ष आहे. अजून देखील बनवायच्या 36 धावा. 30 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. तर 30 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा अर्णव 11 गोळेगणी या संघाला. तर पाहूया आज चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. धावा रोखाव्या लागणार आहेत कारण समोरच्या संघात देखील तितके ताकदवर बॅट्समन आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंचा खेळ. बॉलर नेम विनय याला आमंत्रित केला जातोय. वैयक्तिक पहिला असणार आहे आणि संघासाठी दुसरं षटक. 30 मिनिटांचा अवधी मित्रांनो. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटक ही हाताळावी लागणार आहेत कारण स्पर्धेचे काही नियम आहेत. टायमिंग वाचवावा लागणार आहे. वेळ वाचवावा लागणार आहे. यावेळी चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय. केवळ सिंगल घेतली जाते. चांगला चेंडू होता त्याला मात्र नक्कीच एक सिंगल केला. एक हलक्या स्वरूपात डिफेन्स केला जातोय आणि एक सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. डावकुरे आताचा फलंदाज मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवर. त्या ठिकाणी शांत संयमी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डावकुरे आताचा फलंदाजाला मात्र नक्कीच हवा त्या ठिकाणी चालू असल्या कारणानं मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि डावकुरे आताचा फलंदाज प्रणय काय करतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स शिफ्ट सर बाहेर काढलं जातंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. 12 रन्स 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स शिफ्ट सर बाहेर काढलं जातंय. लेग बाईटच्या स्वरूपात पंचांचं बोट आकाशाकडे जातंय. या स्टँडच्या मधोमध सापडलेत प्रणय आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन खेळाडू बाद. प्रदीप शिंदे सरांचं स्वागत मात्र नक्कीच विकेटच्या स्वरूपात केलं जात आहे. संपूर्ण पोलादपूर तालुक्याला पडलेले गोड स्वप्न म्हणून प्रदीप सरांकडे नक्कीच पाहिलं जातं. एक डान्सिंग अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून मात्र नक्कीच यानंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. आणि खूप चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. स्वतःचा संघ देखील आहे. घाटकोपर मध्ये खेळत असताना संपूर्ण मुंबईभरात देखील त्यांचा संघ आपण खेळताना पाहतो. अर्थातच साई इंडियन्स आणि एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. पंचांचं बॅट्समन नेम न्यू बॅट्समन वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाले. बारा धावा धावफलकावर असणार आहेत आणि डावकुरे आताचा फलंदाज आणखीन एक वैभव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विनय गोलंदाजी मार्कवर. यावेळी हळूवार पद्धतीने चेंडूला खेळलाय. त्या ठिकाणी वनबाउंड चेंडू हाताळला जातो. एक सिंगल घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली. अक्षय याला स्ट्राईक एंडवर आणला जातोय. एक धाव
एका धावेने धावफलक पुढे सरसावलंय. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 13 रन्स. त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत जोडलेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून शिवाजी शेठ पवार साहेब आपलं देखील या ठिकाणी आगमन झालं. तर दादा मी आपणास विनंती करतो या ठिकाणी मंचावर यायचंय आणि मंचावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आपली देखील उपस्थिती लाख मोलाची असणार आहे, कारण बिग बॅश सारख्या एका मोठ्या स्पर्धेत तुम्ही देखील आम्हाला भेट दिली. मंचावर येऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. थँक्यू. 14 धाव धावफलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं प्रगतीपथावर आहे. केवळ 30 मिनिटांचा अवधी असणार आहे मित्रांनो 6 षटका टाळण्यासाठी. 1 मिनिट जरी वरती गेला ना तरी संघाला पेनल्टी लागू शकते. आयोजकांचे काही नियम आहेत, स्पर्धेचे काही नियम आहेत. एक मानाची स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवतोय. यावेळी हळूवार पद्धतीने चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काय क्षेत्ररक्षण केलंय. खूप चांगली गोलंदाजी. या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनय यानं. एक विकेट देखील त्यानं मिळवली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनयची पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी अद्याप मात्र नक्कीच विनयाची पाहायला मिळाली. धावसंख्या लगावली जाते ती 14 धावा धावफलकावर. 14 रन्स असणार आहे आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7च्या सरासरीनं धावा धावफलकावर जमवल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या लगावली ती 14 धावा धावफलकावर. घाई करायची थोडीशी. तर गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. बॉलर नेम प्लीज. चौदा धावा. फोर्टीन रन्स. 14 धावा धावफलकावर असणार आहेत. तर बॉलर नेम प्लीज. अक्षय. थँक्यू. अक्षय पहिला चेंडू होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. कट करण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच अक्षय या बॅट्समनचा झाला. यावेळी काय घडतंय. फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला केवळ दिशा दिली जाते. दिलस्कूपची आठवण करून देणारा हा फटका. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. अक्षयच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. धावसंख्येत झपाट्यानं वाढ होते. धावसंख्या लगावली जाते ती 18 धावा धावफलकावर. अजिंक्य यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असणार आहे. खूप खूप आभार, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोररच्या भूमिकेत आम्हाला लाभले. तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना, पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये जर पाहिलं ना, सर्व खेळाडूंना मित्रांनो खूप उत्साही आहे. आणि त्याचमुळे की काय एक मानाची अव्वल दर्जाची एक चांगली स्पर्धा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंना मात्र नक्कीच या ठिकाणी मिळवून दिलाय. अर्थातच निलेश दादा कोळसकर आणि संपूर्ण टीम. यावेळी मात्र नक्कीच रिबशिपचं सर बाहेर काढण्याचा प्रयत्न. अक्षय फलंदाज अक्षय याच्यावर मात्र नक्कीच वरचढ ठरतोय, कारण एक चांगली गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. लेफ्ट यावेळी मात्र नक्कीच ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू पॉइंटच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू निघून जातोय सुसाट वेगात जमिनी लगत. चौकार 4 धावांसाठी.
यावेळी पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला होता. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले जाते. धावसंख्येत बदल होतोय आणि धावसंख्या लगावली जाते ती 24 धावा धावफलकावर. 24 रन्स 24 धावा धावफलकावर असणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या लगावली ती 24 धावा धावफलकावर. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन गाय करायची थोडीशी, कारण भरपूर मॅचेस आजच्या दिवसात मित्रांनो आपल्याला खेळवायच्या आहेत. तर धावसंख्या झाली ती 24. 24 धावा धावफलकावर असणार आहेत. 18 चेंडूंचा खेळ अद्याप समाप्त झालाय आणि 24 धावा या धावफलकावर बनवल्या जात आहेत. 18 चेंडू आणि अजून देखील बनवायच्या 23 धावा. विनय गोलंदाजी मार्कवर नक्कीच पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. 47 धावांचं लक्ष आहे मित्रांनो आणि अद्याप बनवल्यात त्या म्हणजेच 24 धावा. तर विनय याला एक निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळावं लागणार आहे. एक चांगली गोलंदाजी या आधीच्या षटकात ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली ना त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. 3 धावा त्याने खर्च केलेल्या, 1 विकेट त्याने मिळवलेला आणि पाहूयात या षटकात कशा प्रकारे करामत केली जाते. 47 धावांचं लक्ष आहे आणि बनवल्या 24 धावा. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. गाई करायची मित्रांनो थोडीशी. गोलंदाज विनय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट राऊंड ऑफ विकेट. विनय यावेळी ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. खुल्या टप्प्याचा बॉल मात्र नक्कीच पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या दिशेने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. यावेळी हळवार पद्धतीने चेंडूला खेळलाय. तडकीने झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न मात्र नक्कीच झालेला परंतु झेल सुटलाय. चुकी होते मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. तर या ठिकाणी आजचे सामने उशिरा चालू केले कारणाने पंचांनी तुम्हाला जी सूचना कळवली आहे टायमिंग वेळेचं महत्व ठेवायचं आहे. केवळ 30 मिनिटांचा अवधी असणार आहे मित्रांनो. अर्ध्या तासामध्ये आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. यावेळी फटका सुरेख आहे आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून वैभवच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका. बिग 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 हिट, बिग ब्लास्ट होतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय. बिग षटकार. .32 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण
पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच निलेश दादा कोळसकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी प्रशांत गायकवाड पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. यावेळी काय घडतंय, टप्पा पडल्यावर चेंडू मात्र नक्कीच निर्धाव पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय, बीट केलं जातंय बॅट्समन वैभव. याला एक षटकार जरूर आला परंतु तदरम्यान मात्र नक्कीच निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज विनय. यावेळी मात्र नक्कीच पंचांकडे अपील असणार आहे. लेग बाईकची अपील होती परंतु लेग बाईकच्या स्वरूपात सर कळवतील. एक सिंगल येते, एका सिंगलला धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्येला गावली येते 33. 33 धावा धाव फलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंचा खेळ अद्याप समाप्त होतोय आणि धावसंख्येला गावली येते 33. 33 धावा धाव फलकावर असणार आहे मित्रांनो. 14 धावांची गरज असणार आहे अजून देखील जिंकण्यासाठी. अमीर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तर 12 चेंडू आणि बनवायच्यात 14 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज अमीर. बारा चेंडू 14 धावा. 14 धावा 12 चेंडू. पाहूयात वैभव आणि अक्षय. अक्षय सलामीला आलेला फलंदाज आहे. पाहूयात अक्षय कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. स्ट्राईक एंड वर वैभव असणार आहे. यावेळी मात्र नक्की शॉर्ट पिच चेंडू आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जातोय. गलीच्या दिशेने सुसाट वेगा चेंडू निघून चाललाय. अगदी सीमारेषेला आग लावतोय आणि चेंडू सरळ चौकारासाठी निघून जातोय. 4 धावा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. 11 चेंडू 10 धावा. 10 धावा 11 चेंडू. सामना एकतर्फी झुकलाय असं म्हणू शकत नाही कारण मित्रांनो जर आपण पाहिलं लोअर स्कोरिंग मॅचेस देखील खूप चांगल्या रंगतात. यादीच्या डावात बाळासरांना आपण ऐकलं एक संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज. नितीन मोरे आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. नितीन मोरे या व्यासपीठावरती. नितीन मोरे. विनायक झाडाने बोरजगाव. विनायक झाडाने आपण देखील आपला देखील सन्मान. यावेळी बिगिट केलाय. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दडी आणि विनय येत आहेत. कोणती चुकी केली जात नाही आणि फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. वैभवच्या खेळीचा अंत होतोय. वैभवची खेळी संपुष्टात येते. षटक क्रमांक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये 5वं प्रगतीपथावर असताना बॅट्समन वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो विष्णू कळंबे. विष्णू कळंबे आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. उमरडगावचं युवा नेतृत्व. विष्णू कळंबे या. त्यानंतर शिवाजी पवार आपण व्यासपीठावरती यायचंय. शिवाजी पवार. किनेश्वर गावचे शिवाजी पवार. शिवा पवार. शिवाजी पवार आपण व्यासपीठावरती या. विनोद शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मोरगिरी. सुनील सकपाळ. आणि चेंडू निघून जातोय. पंच काय असणार आहे. चौकार येतोय. चौकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. एक 43 धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. अजून 4 धावा बनवायच्यात.
या कळंबे त्यांचा देखील सन्मान. विष्णू कळंबे, उमरड गावचे युवा नेते. सिद्धेश कळंबेच्या अनुपस्थितीमध्ये निलेश धनावडेचा देखील आपण सन्मान करूया. विनायक झाडाने या आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि शिवाजी पवार आपण देखील व्यासपीठावरती यायचं. तर या चौकाराच्या मदतीने सामना संपला आणि सामना विजय होतोय अर्थातच अर्णव 11 गोळेगणी हा संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. तर यानंतर मी विनंती करतो निलेश पवार अर्थातच बाळा पवार सरांना यानंतरच्या मॅच कडे आपण वळणार आहोत. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा बिग बॅश. अर्थातच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 पर्व पहिले दुसऱ्या